झालं त्यांना मरण काही चांगलं येणार नाही का? माझी मज झाली ना बरोबरच्या काकड्यापर्यंत भजन चालू. एकदा कीर्तन संपलं, भजनाला सुरुवात झाली की काकडेवाले येऊन ते म्हणा पुरी करा पाठी, आमचा काकडा होऊ द्या, बरोबर होऊ द्या. त्याच्या सोबत काकडा करायचं. इतके भजनाचे आनंदी माणसं महाराज आपल्यामध्ये नाहीये. देहरूपानं नसले तरी स्मृती रूपानं सदैव दरवळत राहणारे. मग काही गोष्टी शिका. माणसं निघून गेले, जाणार आहोत आपणही जाणार आहोत है ना. सगळे गेले, 9 भी गए, 10 भी गए. अत्याशी शास्त्र गए, 33 कोटी देवता गए. आपण काय राहणार आहोत का? 9 भी गए म्हणजे 9 ग्रह, 10 गए, 10 अवतार गेले, सगळे गेले महाराज. 88,000 ऋषी गेले, 33 कोटी देवता गेले. मग आपण इथं राहणार आहोत का? आम्हाला जायचंय, पण जाण्या अगोदर काय करा? संसारातून मुक्त व्हा आणि भजन करा. भजना करता लय अवघड भजन करणं, सगळ्यांना निघता येत नाही. मोठा मठाधिपती महाराज होता, एवढं मोठं संस्थान होतं आणि संन्यासी महात्मा होता. मी कुण्या संन्यासाबद्दल बोलत नाही, फक्त ऐकून घ्या. बरेच दिवस झाले देवा करता देह समर्पित केला, पण चित्त फार महत्वाचे. मनानं संसाराला सोडलं नाही. एका दिवशी असं झालं, महाराज आहे ना ओट्यावर बसले मंदिराच्या आणि गावातल्या लग्नाची वरात जवळ नवी लोक नाचू लागले, धनाधन नाचू लागले, बँडवाले वाजू लागले, नाचणारे नाचू लागले, फटाकडे लावणारे फटाकडे लावू लागले. सगळी तयारी झाली. महाराजांना सगळं पाहिलं.